या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। मुंबई पोलिसांचे दोन चेहरे 24 तासाच्या आत समोर आले। यामध्ये ड्रगची धमकी देणारा पोलीस हवालदार देखील आहे आणि आता आंदोलनाच्या दरम्यान एका मुलीचा विनयभंग करणारा पोलीस अधिकारी देखील समोर आलेला आहे। हेच ते दोन चेहरे आहेत, आम्ही तुम्हाला दाखवतोय। मुंबई पोलीसही तशी शिस्तप्रिय मानली जातात, मात्र विद्यार्थी आंदोलन हाताळताना त्यांचा तोल गेल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे। विशेष म्हणजे हे पोलीस महाशय सिव्हिल ड्रेसमध्ये आहेत। ज्या वेळेस अशी काही घटना घडते त्यावेळेस पोलीस सिव्हिल ड्रेसमध्येच का असतात असा संतप्त सवाल देखील आता उपस्थित केला जातोय। रोहित पवार, वर्षा गायकवाड यांनी या व्हिडिओ संदर्भात अनेक सवाल उपस्थित केले, व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील आता करण्यात आलेली आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। ड्रगची धमकी देणारा पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर मात्र एका आंदोलक मुलीला पोलिसाकडून विनयभंग केल्याचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। यानंतर अनेक सवाल देखील उपस्थित केले जात आहेत। तर मुंबई पोलीस आंदोलक मुलीचा विनयभंग करताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। रोहित पवार, वर्षा गायकवाड यांच्याकडून आता व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे। व्हिडिओमध्ये पोलीस आंदोलक मुलीला चुकीचा स्पर्श करताना उघड झालेला आहे। तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी देखील आता विरोधकांनी केलेली आहे। तर हा व्हिडिओ देखील आपण पाहतोय। वर्षा गायकवाड आणि रोहित पवार यांनी या व्हिडिओच्या संदर्भात आता अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। एक पोलीस हा सिव्हिल ड्रेसमध्ये एका मुलीचा आंदोलनाच्या दरम्यान विनयभंग करताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। तर मुंबईत आंदोलनामध्ये विद्यार्थिनीचा पोलिसाकडून विनयभंग झाल्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट करत संताप व्यक्त केलेला आहे। या पोलिसांना पोलीस दलातून बडतर्फ करा, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा अशी मागणी आता रोहित पवारांनी केली आहे। तर रोहित पवारांनी या संदर्भात काय ट्विट केले आपण ते पाहतोय। हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली। कोण आहे हा नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाना कृत्य करतोय? हा पोलीस असेल तर पहिलं याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा अशी मागणी रोहित पवार करतात आणि विनयभंगाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करून त्याला गजाआड करा असं रोहित पवारांनी म्हटलंय। एक वेगळी प्रतिष्ठा असलेला महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे। तर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय सोशल मीडियावर एक व्हिडिओ आता विरोधकांनी देखील पोस्ट केलेला आहे आणि हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल सुद्धा झालेला आहे। आंदोलनाच्या दरम्यान सिव्हिल ड्रेसमध्ये असलेला एक पोलीस कर्मचारी चुकीच्या पद्धतीने एका मुलीला हात लावत असल्याचं पाहायला मिळत आहे। अर्थातच हा विनयभंग झालेला आहे आणि अनेक प्रतिक्रिया देखील आता या निमित्तानं समोर येत आहेत। नेमके अपडेट या व्हिडिओच्या संदर्भात काय आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर कालपासून एक पोलीस दलातले वेगवेगळे व्हिडिओ बाहेर येत आहेत। आपण जर बघितलं तर ड्रग्सच्या संदर्भातला देखील एक व्हिडिओ जो आहे तो बाहेर आला होता आणि ते पोलीस थेट विद्यार्थ्यांना धमकी देत होते की पुन्हा जर या परिसरामध्ये दिसलात तर तुमच्या पाकिटामध्ये पावडर टाकीन, म्हणजे तुमचं आयुष्य पूर्ण बर्बाद होईल, अशा पद्धतीची धमकी दिली। त्यानंतर जर आपण बघितलं तर काल त्याच्यावर ऍक्शन देखील घेण्यात आली। पुन्हा एक संध्याकाळी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्या व्हिडिओवर आता सध्या वर्षा गायकवाड असतील किंवा रोहित पवार असतील यांनी देखील ट्विट केलेलं पाहायला मिळतंय। यामध्ये पोलिसाला निलंबन नव्हे तर बडतर्फ करा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती केली जाते। या सगळ्यामध्ये जर एक बघितलं तर तो जो पोलीस आहे तो अचानक आंदोलनस्थळी येतोय, धावत येतोय, काही मुलांना पकडण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ती मुलं धावताना दिसतात त्या व्हिडिओत आणि हे सगळं होत असताना एक मुलगी मध्ये येते त्या मुलांना धरण्यासाठी आणि त्याच वेळी हा पोलीस त्या मुलीलाही धरायला कमी करत नाहीये आणि त्याला कळतंय की मुलगी आहे। त्याच्यानंतर खरं तर त्यांनी हात सोडणं अपेक्षित होतं, मात्र तरी देखील तो तसंच धरून बसलेला पाहायला मिळतो आणि हे जे पोलीस आहेत हे पोलीस महाशय भाग्यश्री, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतोच। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया घेऊयात। सचिनजी, आपण हा व्हिडिओ पाहिला असेल। मुंबई पोलिसांचे गेल्या 2 दिवसात 2 वेगवेगळे चेहरे या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहेत आणि आता देखील या आंदोलनाच्या दरम्यान सिव्हिल ड्रेसमधील एक पोलीस कर्मचारी एका मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून आता स्पष्ट झालेलं आहे। तुमची नेमकी प्रतिक्रिया या संबंधित प्रकरणाच्या संदर्भातली काय आहे? ते भयानक चिंतेत टाकणारी दृश्य आहेत आणि संतापजनक आहे।
कायद्याचं रक्षक कायद्याचे भक्षक झाले आहेत अशा तऱ्हेचं चित्र आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये विशेषतः आपण म्हणतो की महिला सुरक्षित आहे, परंतु आता पोलीसच गुंड होऊ लागले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सरकारनं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. साध्या वेशामध्ये असणारे ही पद्धती कुठं आली? ही देशामध्ये आता दिल्लीमध्ये पण आपण पाहिलं की कोण होते ते कळलं नाही, ते गुंड होते का पोलिसांनी आता भाड्याचे टट्टू आणलेले आहेत. आणि एकंदरच हे जे काही चाललेलं आहे, काल त्या पोलिसांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ड्रग्सची धमक्या देण्यात आल्या की तुझ्याकडे ड्रग्स टाकतो, तुला तुम्ही जर आंदोलन केलं तर. आज त्या मुली चांगल्या घरातल्या मुली ज्या कुठल्या मागणीसाठी जात आहेत, आपला देशाच्यासाठी, हे देशाचं भविष्य आहे, त्यांच्याशी कशा पद्धतीनं आपण त्यांची हाताळणी करत आहोत, कशा पद्धतीनं त्यांच्याबरोबर आपण व्यवहार करत आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलींनी आता या लोकशाहीमध्ये त्यांचा संविधानिक अधिकार वापरायचा की नाही वापरायचा, आणि पोलीस कुठल्याही स्तरावर जाऊन ते रोखणार आहेत का, आणि विनयभंग करतायत. मला असं वाटतं की सरकारला लाजिरवाणी गोष्ट आहे ही. त्यांच्या गृहमंत्र्यांनी याचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. अगदी अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कशा पद्धतीची कारवाई होणं अपेक्षित आहे? नाही, या व्यक्तीला तर जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे जर हा पोलीस असेल तर. कारण पोलिसांच्याकडनं तर अपेक्षा असते की त्यांनी संरक्षण करावं आणि कोणाच्या विश्वासावरती जावं आज आपल्या मुलींनी. मात्र सचिनजी, अगदी मुंबई पोलिसांचं जगभरात नाव आहे, मात्र अशा सगळ्या या घटना समोर आल्यानंतर त्यांच्या प्रतिष्ठेला, त्यांच्या कार्याला आता धक्का लागतोय का? धक्का नाही, धक्का लागलाच आहे कालपासून. आपण पाहतोय आता ही पोलीस व्यवस्था ही कायद्याचे संरक्षक आहेत का भारतीय जनता पक्षाचे संरक्षक झालेले आहेत? अगदी हा मुद्दा आहे. अगदी सचिनजी, अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया तुमची या बातमीच्या संदर्भात पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद. शिवसेनेच्या नेत्या निलमताई गोरे जोडल्या जात आहेत, त्यांची देखील महत्वाची प्रतिक्रिया घेऊयात. निलमताई, तुमच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचला असेल. या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी की जो सिव्हिल ड्रेसमध्ये आहे तो एका मुलीला आंदोलनाच्या दरम्यान धरपकड करताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही सत्तेमध्ये आहात, पोलीस कर्मचाऱ्यांची ही जी प्रतिमा आहे, प्रतिष्ठा आहे, त्याला कुठेतरी आता बाधा पोहोचते. कशा पद्धतीची कारवाई अपेक्षित आहे? तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ जो दाखवताय त्याच्या आधीचा क्षण पाहिला तुम्ही, तर त्या मुलीला सुद्धा कोणीतरी तिथे धरलेला आहे आणि हा जो व्यक्ती धावतोय सुसाट, तर तो तिला सोडवायचा प्रयत्न करण्यासाठी खेचत असू शकतो. परंतु याची चौकशी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टीची. संबंधित जी मुलगी आहे विद्यार्थिनी रणरागिणी, तिने समोर येऊन इन कॅमेरा ही माहिती द्यावी की काय पुढे झालं. संयोजक जे असतात मोर्चाचे त्यांची पुढची जबाबदारी आहे आणि पोलिसांची सुद्धा, की या मुलीला नंतर कुठे ती सुरक्षितपणे काढली का बाहेर आणि नंतर ती आंदोलनात सहभागी होऊ शकली आहे का. केवळ आपण व्हिडिओ दाखवून थांबायचं नसतं. त्या मुलीला जे मोर्चातले बाकी सैनिक होते किंवा जे व्यक्ती होते, कार्यकर्ते होते, त्यांचं काम होतं त्याची सुरक्षितता सुद्धा जी आहे ती. आणि पोलिसांनी जे केलेलं कृत्य तो अचानक धावलेला दिसतोय तिथे, तर ते काय झालं याची चौकशी होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. परंतु तो सोडवण्यासाठी तिथे गेला असेल तर हे म्हणजे एकदमच मला असं वाटतं की वेगळं आहे. पण महिला पोलीस गेले असते तिथे आणि तिला सोडवलं असतं ते जास्त योग्य झालं असतं असं मला वाटतं. अगदी निलमताई, अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया तुमची या व्हिडिओच्या संदर्भातली पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन जोडले जात आहेत. नवनाथजी, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघितलेला असेल. चुकीच्या पद्धतीने एका पोलीस कर्मचाऱ्यानं आंदोलनाच्या दरम्यान या मुलीला स्पर्श केलेला आहे, तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. मुळामध्ये रोहित पवार हे राजकीय फायद्यासाठी मुंबई पोलिसांची बदनामी करत आहेत. आपण व्हिडिओ नीट बघितला तर लक्षात येईल की तिथं निळा शर्टवाला एक आंदोलक आहे, त्याला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी धावतोय आणि ते धावत असताना मध्ये ती महिला आली आहे. आणि तुम्ही नीट जर का डीप ड्राईव्ह करून तो व्हिडिओ बघितला तर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी निळ्या शर्टला पकडलंय, त्या महिला आंदोलकांना पकडलेलं नाही, त्या निळ्या शर्टवाल्याला पकडलंय. त्यावेळेला ती महिला तिथं आली आहे. अशा पद्धतीनं राजकीय फायद्यासाठी रोहित पवार मुंबई पोलिसांची बदनामी करतायत. पण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय रोहित पवारांचं हे षडयंत्र आहे मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं. याच्यात अजिबात तथ्य नाहीये. त्या व्हिडिओमध्ये आपण नीट बघितलं, बारकाईनं बघितलं, 2-3 वेळेला तो व्हिडिओ बघा. पोलीस अधिकारी निळ्या शर्टच्या आंदोलकांना पकडण्यासाठी धावतायत. कुठेही त्यांनी महिलेला हात लावलेला नाही. त्या दरम्यान महिला त्यांच्यावर येऊन आदळलेली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी रोहित पवारांनी करू नये.
नवनाथजी, विरोधकांचे जे दावे आहेत ते थोड्या वेळ जर बाजूला ठेवले तर अशा पद्धतीनं जर हे व्हिडिओ समोर येत असेल तर याची पडताळणी होऊन त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. निश्चितपणे याची पडताळणी केली जाईल आणि चुकीच्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल. अगदी. नवनाथजी, तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या व्हिडिओच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तर हा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. विरोधकांनी सुद्धा या व्हिडिओनंतर आता अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत. तर एक पोलीस कर्मचारी सिव्हिल ड्रेसमध्ये या आंदोलनाच्या दरम्यान धरपकड करताना एका मुलीला चुकीचा स्पर्श करताना दिसतोय, विनयभंग करताना दिसतोय. आणि या व्हिडिओच्या संदर्भात रोहित पवारांनी देखील अनेक दावे केलेले आहेत. वर्षा गायकवाडांनी देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर ही दृश्य देखील आपण पाहतोय. दादरमधील ही दृश्य आहेत. दादरमध्ये ज्यावेळेस हे सगळे आंदोलक एकवटलेले होते, पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केली आणि त्याच वेळेस हा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. तर गेल्या 2 दिवसात मुंबई पोलिसांचे हे 2 चेहरे आता समोर आलेले आहेत. आंदोलनाच्या दरम्यान ही धरपकड करताना एखाद्या मुलीला चुकीचा स्पर्श करणं या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. विनयभंगाचा आरोप देखील आता केला जातोय आणि विरोधकांनी सुद्धा या व्हिडिओनंतर आता अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत. तर दादरमधील आंदोलनाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. तर मुंबई पोलिसांचे हे 2 चेहरे 24 तासाच्या आत समोर आले आहेत. यामध्ये ड्रगची धमकी देणारा पोलीस हवालदार देखील आहे आणि आता आंदोलनाच्या दरम्यान एका मुलीचा विनयभंग करणारा पोलीस देखील समोर आलेला आहे. हेच ते 2 चेहरे आहेत. मुंबई पोलीस ही तशी शिस्तप्रिय मानली जातात, मात्र विद्यार्थी आंदोलन हाताळताना त्यांचा तोल गेल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे हे पोलीस महाशय सिव्हिल ड्रेसमध्ये आहेत. ज्या वेळेस अशी काही घटना घडते त्यावेळेस पोलीस सिव्हिल ड्रेसमध्येच का असतात असा सवाल देखील आता या निमित्तानं उपस्थित होतोय. तर अनेक राजकीय महत्त्वाच्या प्रतिक्रिया देखील या व्हिडिओच्या संदर्भात येत आहेत. मुंबई पोलिसांचीही गेल्या 2 दिवसातील 2 व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. पहिला जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्यामध्ये पोलीस ड्रगची धमकी आंदोलकांना देत असताना पाहायला मिळालेल्या होत्या. तर या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. सुषमाताई, स्वागत आहे तुमचं. आपण पाहतोय गेल्या 2 दिवसात मुंबई पोलिसांचे 2 व्हिडिओ समोर आलेले आहेत. दुसरा व्हिडिओमध्ये विनयभंगाचा दावा करण्यात आलेला आहे. तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. या सगळ्या आंदोलनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यावर सरकारच काय, सरकार पक्षातले नेते कार्यकर्तेच काय, अधिकारी कर्मचारी सुद्धा कसे मुजोर वाटतात ते चित्र आता आपल्याला एका व्हिडिओमधनं समोर येते. कालचा ड्रगची पाकिटं टाकतो म्हणणारा जो सांगळे नावाचा होता तो निलंबित झाला. परंतु आज पुन्हा अजून एक व्हिडिओ जो सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होतोय की दादरमध्ये मिल स्पेशलचा जो कॉन्स्टेबल आहे त्याच्याकडून एका महिलेचा विनयभंग होताना दिसतोय. हे सगळं जर बघितलं तर हे खरंच पोलीस आहेत का? आणि जर हे पोलीस नाहीत असं सरकारचं म्हणणं असेल तर मग गृह खातं इतकं सक्षम नाहीये का की गृह खात्याला भाड्याचे टट्टू बोलवावे लागतात गर्दी सावरण्यासाठी? एकदा गृहमंत्र्यांनी म्हणजे गृहमंत्री अपयशीच आहेत हे वारंवार सिद्ध होते, पण यावरची स्पष्टीकरणं आणि हे जे तमाम उरबडवेपणा करणारे जे सोकॉल्ड बार्किंग ब्रिगेड आहे यांनी याची उत्तरं दिली पाहिजे. सुषमाताई, या व्हिडिओच्या संदर्भात ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारला, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं विरोधकांचं षडयंत्र आहे असा त्यांचा सूर पाहायला मिळाला. हे म्हणजे इतके खोटारडे लोक आहेत आणि यांच्या खोटं बोलण्याची म्हणजे त्या दिवशी जे काही गृहमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर सांगितलं की 1 कोटी लोक मेल्यावर एक खोटं बोलणारा जन्माला येतो, कदाचित ही सगळी माणसं आरशात बघून बोलतात का काय असं आम्हाला वाटायला लागतं. हे इतके खोटारडे लोक आहेत. सुषमाताई, आता या व्हिडिओच्या नंतर संबंधित अधिकाऱ्यावर कशा पद्धतीची कारवाई होणं अपेक्षित आहे? याच्यावरची कारवाई कालच झालेली आहे आणि याचं सस्पेन्शन झालेलं आहे. अगदी. यानंतरचा आता एक दुसरा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याच्यासाठी मी स्वतः देवेंद्र भारतीजी असतील, देवेंद्रजी असतील, विधान परिषद उपसभापती सचिन अहिरजी असतील, राज्यपालजी महोदय असतील, या सगळ्यांना मेल केलेले आहेत आणि तसे आम्ही
ट्विटरवरून मागणी सुद्धा केलेली आहे. अगदी सुषमाताई, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत संवाद साधला. तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या प्रकरणाच्या संदर्भात पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद.